हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 6 स्टडी ऑफ आय सीज बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण IC 555 आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघितलेले आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण IC 741 स्टार्ट केला होता आणि या IC 741चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, त्याचे पिन डायग्राम ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तसा हा ओपॅमचा ICचे सगळे ॲप्लिकेशन्स जसे की ॲडर असेल, सबस्ट्रॅक्टर असेल, त्यानंतर इंटिग्रेशन असेल, त्यानंतर डेरिव्हेशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण चॅप्टर नंबर 4 ओपॅम या चॅप्टरमध्ये, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर या चॅप्टरमध्ये बघितलेल्या आहेत. ओपॅम ॲज अ बफर वगैरे. तर या चॅप्टरचे 2 जे नॉन लिनियर, ज्याला आपण डिजिटल किंवा त्याला डिजिटल ॲप्लिकेशन म्हणूयात, तर ते नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहेत. त्यातला आपण आज पहिला ॲप्लिकेशन घेणार आहोत, ज्याचं नाव आहे कम्पॅरेटर. ओपॅम ॲज अ कम्पॅरेटर किंवा 74 ICचा यूज करून आपण कम्पॅरेटर IC किंवा कम्पॅरेटर बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर कम्पॅरेटर म्हणजे काय, तर कम्पॅरेटर म्हणजे काय, तर दोन गोष्टींना कम्पेअर करणारा. ठीक आहे. मग एक असेल इनपुट आणि दुसरा असेल रेफरन्स व्होल्टेज. ठीक आहे. तर रेफरन्स व्होल्टेज आणि इनपुट यांचं कम्पॅरिझन करून हा जो काही कम्पॅरेटर आहे हा दोन आउटपुट देतो. एक म्हणजे हाय आउटपुट देणं आणि दुसरं म्हणजे लो आउटपुट देणं. तर हे लक्षात ठेवा. आपण जसं की मोनोस्टेबल, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर बघितला किंवा IC 555 बघितला, त्याच्यामध्ये दोन कम्पॅरेटर्स आपण बघितले होते अशा पद्धतीचे, अप्पर कम्पॅरेटर, लोअर कम्पॅरेटर. त्याच्यामध्ये काय होतं, तर तो आउटपुट लो किंवा हाय या पद्धतीने आउटपुट देत होते ते दोन कम्पॅरेटर. आपण त्याच्यात थोडक्यामध्ये त्या कम्पॅरेटरमध्ये नक्की काय होतं ते बघितलेलं आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी आपण जो काय IC 741 ने बनवलेला एक कम्पॅरेटर आपण बघणार आहोत. तिथेसुद्धा आपण IC 555मध्ये आपण जे दोन कम्पॅरेटर्स यूज केले होते ते बाय युजिंग 741चेच होते. म्हणजे ओपॅमसारखेच त्या कम्पॅरेटर होते, त्यांचं फंक्शन सेम होतं. ठीक आहे. मग कम्पॅरेटर म्हणजे काय, तर इनपुट असेल, एक कोणतं तरी मेन इनपुट असेल आणि त्याला आपण कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीबरोबर काय करतो आहे, कम्पेअर करतो आहे. ठीक आहे. म्हणजे इथे रेफरन्स व्होल्टेज म्हणून आपण काहीतरी घेतो आहे, हे व्होल्टेजमध्येच असणार आहे. कम्पॅरिझन जी आहे ती व्होल्टेजमध्ये असणार आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज आणि रेफरन्स व्होल्टेज यांच्यामध्ये कम्पॅरिझन करतो आणि आउटपुट साईडला काय देतो, तुम्हाला एकतर हाय व्होल्टेज देतो किंवा लो व्होल्टेज देतो. ठीक आहे. ही बेसिकली तुम्हाला गोष्ट समजली असेल. मी इथे त्याचा एक ब्लॉक काढतो. इथे त्याला इनपुट आहे, एक म्हणजे इनपुट असतं, एक म्हणजे रेफरन्स व्होल्टेज असतं आणि एक त्याचा आउटपुट असेल. ठीक आहे. दोन इनपुट्स आहेत, एक इनपुट आणि एक रेफरन्स व्होल्टेज. ठीक आहे. त्याला प्लस मायनस असं ओपॅम असल्यानंतर ते प्लस मायनस इनपुट असतात. ठीक आहे. एक म्हणजे इन्व्हर्टिंग, एक म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग. ठीक आहे. आणि येथे ते आउटपुट असेल, तर हे आउटपुट जे तुमचं येणार आहे ते एकतर हाय किंवा लो येईल, म्हणजे 0 किंवा 1 या फॉर्ममध्ये तुम्हाला ते आउटपुट येणार आहे. त्याला आपण कम्पॅरेटर असं म्हणूया. ठीक आहे. आता ह्या कम्पॅरेटरचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर आणि दुसरा म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर. आता इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर म्हणजे काय, तर हा तुमचा कम्पॅरेटर आहे बाय युजिंग ओपॅम. ठीक आहे. हा जो ओपॅम आहे याला इन्व्हर्टिंग टर्मिनल असतं, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असतं. इथे आउटपुट असतं, राईट. इथे तुम्ही त्याला व्होल्टेजही देता, इथे प्लस V सॅच्युरेशन देता, इथे मायनस V सॅच्युरेशन देता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही दोन इनपुट्स आहेत, या दोन इनपुटपैकी जर तुम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनलला काय दिलं, इनपुट दिलं, ठीक आहे, प्लस द्या म्हणजे साईन वेव्ह द्या किंवा AC व्होल्टेज द्या किंवा DC व्होल्टेज द्या, काहीही द्या. ठीक आहे. जर तुम्ही इनपुट जे व्होल्टेज आहे, इनपुट व्होल्टेज ते तुम्ही कुणाला दिलं, तर ह्या इन्व्हर्टिंगला जर दिलं तर त्या कम्पॅरेटरला काय म्हणणार तुम्ही, तर इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर असं म्हणणार. हे लक्षात घ्या. इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर म्हणजे काय, तर जे इनपुट आहे ते तुम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनलला जोडता, म्हणजे मायनस टर्मिनलला जोडता, आणि दुसऱ्या टर्मिनलला म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला तुम्ही रेफरन्स व्होल्टेज जर दिलं तर त्या कम्पॅरेटरला काय म्हणणार तुम्ही, इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर असं म्हणणार. आता नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर म्हणजे काय, तर पुन्हा एकदा मी कम्पॅरेटर काढतो. कम्पॅरेटरला इन्व्हर्टिंग टर्मिनल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ठीक आहे. आता जर मी इनपुट हे कुठं दिलं, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे प्लसला दिलं आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला काय दिलं मी, रेफरन्स व्होल्टेज जर दिलं, तर त्या कम्पॅरेटरला काय म्हणणार आहे मी, नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर. आले का लक्षात. आता याच्यामध्ये पण ह्या इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरचे दोन प्रकार पडतात, की विथ 0 रेफरन्स आणि विथ नॉन 0 रेफरन्स. म्हणजेच काय, जर तुम्ही रेफरन्स व्होल्टेज काहीच दिलं नाही, 0 दिलं, तर त्याचाही त्याचा प्रकार पडतो. म्हणजे इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरचे परत दोन प्रकार पडतात, बाय युजिंग 0 रेफरन्स किंवा नॉन 0 रेफरन्स. म्हणजे काहीतरी रेफरन्स व्होल्टेज देत आहे किंवा काहीच रेफरन्स व्होल्टेज देत नाहीत,
अशा प्रकारे त्याचेही परत प्रकार पडतात. ठीक आहे, पण आपण फक्त एवढं समजून घ्या, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर कशाला म्हणायचं, नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर कशाला म्हणायचं. थोडक्यामध्ये जे इनपुट जे आहे, इनपुट आपण कोणत्या टर्मिनलला देतो, इन्व्हर्टिंगला जर दिलं तर त्याला आपण इन्व्हर्टिंग कंपॅरेटर म्हणू, इनपुट जर आपण नॉन इन्व्हर्टिंगला दिलं तर नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर असं त्याला म्हणू. ठीक आहे. त्यानंतर हेही सांगितलं मी की ह्या कंपॅरेटरचं जे आउटपुट आहे ते कंपॅरेटरचं आउटपुट कसं असतं, तर ते हाय किंवा लो, म्हणजेच थोडक्यामध्ये हे जे काय आपण प्लस व्ही जोडतो आहे आणि मायनस व्ही जोडतो आहे यांच्यामध्ये ते असणार आहे. म्हणजे समजा जर याचा हाय व्होल्टेज जर आलं तर ते काय असणार आहे, प्लस व्ही, म्हणजे इथलं जे व्होल्टेज जोडणार आहे ते असणार आहे. आणि जर लो व्होल्टेज आलं तर ते काय असणार आहे, इथलं व्होल्टेज आपण जे जोडतो आहे त्याला आपण म्हणू मायनस व्ही. जसं की आपण ओपॅम्पच्या ICला +15 आणि -15 व्होल्टेज जोडतो, म्हणजेच काय, तर ह्याचं आउटपुट जे असणार आहे ते +15 किंवा -15 यामध्ये दोघांपैकी एक असणार आहे. समजलं आहे. त्याला आज आपण व्ही सॅच्युरेशन, जे +15 आहे त्याला आपण म्हणूयात व्ही सॅच्युरेशन आणि -15 जे आहे त्याला आपण म्हणू मायनस सॅच्युरेशन. यापैकी एक आउटपुट हे काय असणार आहे, ह्या कंपॅरेटरचं असणार आहे. समजलं सगळ्यांना. नेक्स्ट आता याचा ॲप्लिकेशन म्हणजे हा कंपॅरेटर आपण कुठं यूज करू शकतो, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ॲप्लिकेशनमध्ये आपण यूज करू शकतो. जसं की फोटो रिले. आपण एक एक्झाम्पल घेऊयात की फोटो रिलेमध्ये जर आपण हा जर 741 IC किंवा हा कंपॅरेटर यूज केला तर त्याचं वर्किंग कसं असेल बघा. त्याच्यासाठी आपण खाली डायग्रॅम काढलेली आहे. या डायग्रॅममध्ये काय दाखवलेलं आहे बघा की इथे एक LDR वापरलेला आहे. हा LDR खालच्या बाजूला म्हणजेच काय, तर 2 नंबर इनपुट जे आहे बघा तुमचं, 2 नंबर इनपुट म्हणजे इन्व्हर्टिंग इनपुट, आणि LDRचं आपण इनपुट व्होल्टेज म्हणून घेतो आहे LDRचं. म्हणजे हा जो काही कंपॅरेटर असणार आहे, हा कंपॅरेटर कसा असणार आहे, तर इन्व्हर्टिंग कंपॅरेटर असणार आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली इकडे की इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये आउटपुट जे आहे ते केव्हा हाय येतं आणि केव्हा लो येतं. ठीक आहे, ते समजून घ्या. समजा व्ही इन बघा, इन्व्हर्टिंग म्हणजे मायनस टर्मिनल आहे. पुन्हा एकदा सांगतो, इन्व्हर्टिंग म्हणजे मायनस टर्मिनल आहे, नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे प्लस टर्मिनल आहे. ज्या इनपुटचा प्रभाव जास्त असेल, समजा मायनस जर जास्त असेल म्हणजे हे इनपुट जर जास्त असेल मायनसचं, तर आउटपुट हे मायनसमध्ये येणार आहे. आणि जर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं इनपुट जास्त असेल म्हणजे प्लस, तर आउटपुट हे प्लसमध्ये येणार आहे. ही बेसिक गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. समजा आता इन्व्हर्टिंगचं चाललं आहे आपलं. इन्व्हर्टिंग कंपॅरेटरचं जर इनपुट व्होल्टेज जास्त असेल रेफरन्स व्होल्टेजपेक्षा, तर तुमचं आउटपुट जे आहे ते काय येणार आहे, मायनस येणार आहे, -V सॅच्युरेशन. हे समजून घ्या. आणि जर याच्या उलट काय, तर रेफरन्स व्होल्टेज जास्त मोठं असेल, रेफरन्स आपण कुठं जोडलं आहे बघा, प्लसला जोडलं आहे. म्हणजेच काय, रेफरन्स जास्त असेल इनपुट व्होल्टेजपेक्षा, रेफरन्स प्लसला जोडलं आहे म्हणजे प्लसचा प्रभाव जास्त असणार. प्लसचा प्रभाव जास्त म्हणजे आउटपुट हे कसं असणार आहे, व्ही सॅच्युरेशन प्लस. आले लक्षात. तसं नॉन इन्व्हर्टिंगचं सेम. नॉन इन्व्हर्टिंगमध्ये आपण जर इनपुट व्होल्टेज हे जास्त मोठं असेल रेफरन्स व्होल्टेजपेक्षा, तर तुमचं जे आउटपुट आहे ते काय येणार आहे, प्लस येणार आहे, +V सॅच्युरेशन. कारण इनपुट कुठं जोडलं आहे आपण, प्लसला जोडलं आहे म्हणजे प्लसचा प्रभाव जास्त राहणार आहे. ही गोष्ट बेसिकली लक्षात घ्या. त्यानंतर इनपुट जर लेस असेल रेफरन्स व्होल्टेजपेक्षा, तर आउटपुट हे कसं असणार आहे तुमचं, मायनस असणार आहे म्हणजे -V सॅच्युरेशन. ही बेसिक गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी आपण ही डायग्राम जी काढलेली आहे ती समजून घ्या अगोदर. सगळ्यात अगोदर बघा, या ठिकाणी 3 नंबरचं जे इनपुट आहे, 3 नंबर म्हणजे आपलं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, त्याला आपण इथे रेफरन्स व्होल्टेज जोडलेला आहे. हा रेफरन्स व्होल्टेज आपण ह्या 10Kच्या ॲक्रॉस घेतलेला आहे. ठीक आहे, 10Kच्या ॲक्रॉस दिलं आहे. म्हणजे समजा जर मी इथे इनपुट व्होल्टेज दिलं की 10 व्होल्ट जर दिलं, किती व्होल्ट दिलं, 10 व्होल्ट जर दिलं VCC, तर इथे हा 10K आणि हा 10K म्हणजे ह्या 2 रेजिस्टर्स त्याला काय करतील, डिव्हाइड करतील. म्हणजे या रेजिस्टरच्या ॲक्रॉस किती व्होल्टेज भेटेल मला, 5 व्होल्ट भेटेल. म्हणजेच काय, तर रेफरन्स व्होल्टेज किती झाला, 5 व्होल्ट झाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, रेफरन्स व्होल्टेज 5. ठीक आहे. इनपुट व्होल्टेज तुम्ही LDRच्या ॲक्रॉस मेजर करणार आहात. ठीक आहे. इथे एक व्हेरिएबल रेजिस्टर आपण जोडलेला आहे. आणि आउटपुट साईडला ओपॅम्पच्या किंवा कंपॅरेटरच्या आउटपुट साईडला तुम्ही एक ट्रान्झिस्टर जोडलेला आहे, जो की काय करतो आहे, तुमच्या ह्या रिलेला ड्राईव्ह करतो आहे. जर ट्रान्झिस्टरला इथे इनपुट भेटलं हाय म्हणजे 1 भेटलं म्हणजे त्याला आपण म्हणतो हाय व्होल्टेज भेटलं, तर ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे, रिले तुमचा ऑन होणार आहे. रिलेच्या पुढे जे काय गोष्टी जोडल्या असाल ते तुमचे काय होणार आहे, ऑन होणार आहे. ठीक आहे. पण हा जर ट्रान्झिस्टर ऑन झाला नाही म्हणजे काय,
तर ट्रान्झिस्टरच्या इनपुटला जर 0 व्होल्टेज आलं म्हणजे काय लो व्होल्टेज आलं तर तो काय ट्रान्झिस्टर ऑन होणार नाही आणि रिले काय होईल ऑफ होईल. ठीक आहे, तर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता त्याच्या वर्किंगकडे जाऊयात आपण. वर्किंगमध्ये बघा बेसिकली हा जो काही ओपॅम आहे तो कोणता आहे इन्व्हर्टिंगचा ओपॅम आहे. ठीक आहे, मग आता आपण 2 केस करूयात की LDRवर लाईट इन्सिडेंट होती आहे. ठीक आहे, हा तुमचा LDR आणि त्याच्यावर लाईट इन्सिडेंट होती. लाईट इन्सिडेंट झाल्याच्या नंतर बघा ज्यावेळेस त्याच्यावर लाईट इन्सिडेंट होते, लाईट पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे LDRचा रेजिस्टन्स काय होतो कमी. LDRचा जर रेजिस्टन्स जर कमी झाला तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेजसुद्धा काय होणार आहे कमी. कारण का बाय द ओम्स लॉ V=IR. जर रेजिस्टन्स कमी तर व्होल्टेजसुद्धा कमी. म्हणजेच काय जर ज्यावेळेस लाईट पडते लाईट इन्सिडेंट ऑन LDR तर त्याचा रेजिस्टन्स काय होतो कमी म्हणजेच व्होल्टेज काय होणार आहे कमी. व्होल्टेज जर कमी झालं आणि ते जर 5 व्होल्टपेक्षा कमी झालं बघा या ठिकाणी काय होतं आहे Vin तुमचा काय झाला आहे कमी. म्हणजेच काय रेफरन्स व्होल्टेज जे की काय आहे 5 व्होल्ट आहे त्याच्यापेक्षा जर इनपुट व्होल्टेज कमी झालं लाईट पडल्याच्या नंतर तर तुमचं आउटपुट काय येणार आहे बघा. मगाची आपण रेफरन्स घेऊया. इनपुट व्होल्टेज कसं आहे आता कमी आहे, रेफरन्स व्होल्टेज जास्त आहे. इनपुट व्होल्टेज कमी आणि रेफरन्स व्होल्टेज जास्त तर काय होणार आहे या ठिकाणी रेफरन्स व्होल्टेज जास्त इनपुट व्होल्टेज कमी तर काय होणार आहे आउटपुट व्होल्टेज प्लसमध्ये येणार आहे. राईट, म्हणजेच काय कारण का बघा डायग्राममध्ये पुन्हा एकदा बघा इनपुट हे मायनसला जोडलेलं आहे आणि रेफरन्स प्लसला जोडले. रेफरन्स जास्त म्हणजे प्लस जास्त, प्लस जास्त म्हणजे आउटपुट काय येणार आहे प्लसच येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ते काय येईल तर ते येईल 1. राईट, म्हणजे तुमचा हा इथे 6 नंबरची पिन आली तुमची 1. ट्रान्झिस्टर 1 म्हणजे काय तर हाय व्होल्टेज. हाय व्होल्टेज म्हणजे किती व्होल्टेज रे तर 10 व्होल्टेज. 10 व्होल्टेज आलं म्हणजेच काय तर तुमचा ट्रान्झिस्टर काय झाला ऑन. ट्रान्झिस्टर जर ऑन तर रिलेसुद्धा काय होईल ऑन. आले लक्षात. म्हणजेच काय तर आपली पहिली केस सक्सेसफुल झाली की ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होते LDRवर त्यावेळेस रेफरन्स व्होल्टेज हे जास्त असतं इनपुट व्होल्टेजपेक्षा किंवा इनपुट व्होल्टेज कमी असतं रेफरन्स व्होल्टेजपेक्षा. त्याच्यामुळं तुमचा IC जो आहे तो हाय व्होल्टेज देतो आणि हाय व्होल्टेज दिल्यानंतर ट्रान्झिस्टर जो आहे तो ऑन होतो आणि रिलेसुद्धा काय होतो ऑन होतो. ठीक आहे, ही झाली पहिली केस. आता दुसरी केस समजून घ्या. दुसरी केस काय बघा की समजा जर तुमचा LDRवर लाईट पडत नाही म्हणजे काय झालं इथं डार्कनेस झाला. ठीक आहे, LDRवर काय होती आहे तुमच्या लाईट पडत नाही म्हणजेच काय डार्क रेजिस्टन्स. म्हणजेच काय इथे आता कोणतीही लाईट पडत नाही. जर याच्यावर लाईट पडत नाही किंवा आपण म्हणूयात थोडासा डार्क झाला आहे अंधार झाला आहे तर त्या ठिकाणी LDRचा रेजिस्टन्स काय होणार आहे आता तर इन्क्रीज होणार आहे. जर रेजिस्टन्स इन्क्रीज तर व्होल्टेज काय होणार आहे आता इन्क्रीज बाय द ओम्स लॉ. व्होल्टेज जर इन्क्रीज झालं म्हणजेच Vin काय होईल आता इन्क्रीज होईल. कोणापेक्षा रेफरन्स व्होल्टेजपेक्षा. Vin इन्क्रीजेस कोणापेक्षा रेफरन्स व्होल्टेजपेक्षा. Vin काय झाला इन्क्रीज झाला म्हणजे 5 व्होल्टपेक्षा जास्त झाला तर काय होणार आहे बघा तर काय होणार आहे Vin जास्त म्हणजे मायनस जास्त. मायनसचं व्होल्टेज जास्त म्हणजे आउटपुट काय येणार आहे 100% 0. झिरोच म्हणजेच काय तर मायनस सॅच्युरेशन म्हणजे 0 व्होल्टेज येणार आहे आणि ते जर 0 असेल तर ट्रान्झिस्टर तुमचा काय होईल ऑफ. ट्रान्झिस्टर ऑफ तर रिलेसुद्धा काय होईल ऑफ. म्हणजे पुढची जी काही सर्किटरी तुम्ही जोडलेली असेल मग तिथे बल्ब जोडला असेल किंवा काय जोडला असेल ती सर्किटरी काय होईल ऑफ होईल. समजले सगळ्यांना. मग अशा प्रकारे तुम्ही रिलेला ऑन किंवा ऑफ करू शकता बाय युजिंग धिस ॲप्लिकेशन. समजलं आहे सगळ्यांना. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची पुन्हा एकदा मी सांगतो बघा. हा तुमचा आहे ओपॅम्प मायनस प्लस. जर मायनस इनपुट जास्त असेल इनपुट जर जास्त असेल इथं दुसरं इनपुट आहे समजा त्याला आपण रेफरन्सच म्हणूयात. ठीक आहे, जर इनपुट जास्त असेल याचा अर्थ काय जास्त रे तर मायनस व्होल्टेज जास्त. जर मायनस व्होल्टेज जास्त तर आउटपुट हे मायनसच असणार आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर तुमचं रेफरन्स व्होल्टेज जास्त म्हणजेच काय तर प्लस जास्त. ठीक आहे, कारण ते प्लसला जोडलं आहे. रेफरन्स व्होल्टेज कुठं जोडले आपण प्लसला जोडले आणि प्लस जर जास्त तर आउटपुट हे कसं येणार आहे प्लसमध्येच येणार आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यावरनं त्याचं वर्किंग लगेच आपल्या लक्षात येईल. समजले सगळ्यांना. अशा प्रकारे आपण इथे फोटो रिले बाय युजिंग 741 किंवा कम्पॅरेटर हा टॉपिक इथे संपवलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्मिथ ट्रिगर हा टॉपिक चालू करणार